श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नामस्मरण करताना या 7 चुका कधीही करू नका. प्रत्येक स्वामी भक्ताने हा व्हिडिओ एकदा तरी नक्की पहा. सर्व स्वामी भक्त स्वामींचे नामस्मरण करत असतात. कोणी 1 माळ करतं, कोणी 8 माळ करतं, कोणी 11 माळ करतं, कोणी दिवसभर स्वामींचे नाव जपत राहतं. पण आपण नामस्मरण योग्य पद्धतीने करतो का? आपल्या हातून काही कळत नकळत चुका होत असतात, पण त्या आपल्याला कळत नाहीत. आणि मग आपण म्हणत राहतो आम्ही स्वामींची एवढी सेवा केली पण आम्हाला स्वामी सेवेचं फळ मिळालं नाही. तर त्याच कोणत्या चुका आपल्याकडनं होतात ते आज आपण पाहूया. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली चूक आहे आपले मन दुसरीकडे आणि नामस्मरण दुसरीकडे. आपण काय करतो, स्वामींचे नामस्मरण करत असताना श्री स्वामी समर्थ आपण तोंडाने म्हणत असतो, पण आपले मन मात्र पैशात, कामात, विचारांमध्ये गुंतलेले असते. आपण सतत आपल्या कामाचा विचार करत असतो, पण आपले मन शक्य होईल तितके स्वामींच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न करा. जे नवीन स्वामी सेवा करतायत त्यांचे मन सुरुवातीला भरकटू शकते, पण आपण आपले मन भरकटू न देता स्वामींवर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. आपले मन स्वामींवर केंद्रित असेल तरच आपण केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल. आपली दुसरी चूक ही आहे की आपण घाईघाईत नामस्मरण करतो. काही लोकांना असं वाटतं की आपण स्वामींचे नाव जास्त वेळ घेतले म्हणजे आपल्याला जास्त पुण्य मिळेल, पण असं नसतं. पण स्वामी भक्तीमध्ये मोजण्यापेक्षा भावना महत्त्वाची आहे. कधीकधी आपण 10 मिनिटे जरी नामस्मरण केले तरी ते दीर्घकाळ नामस्मरण करण्यापेक्षा जास्त समाधान देऊ शकते आपल्याला. म्हणजे काही जण काय करतात, घाईघाईत अर्धा तास जरी नामस्मरण केले पण ती घाईत केलेला काहीच अर्थ नाही आहे. काही जण 5-10 मिनटं करतात, एकच माळ करतात, पण खूप मनापासून करतात, तर ते खूप समाधान देते आपल्याला. म्हणून नामस्मरण करताना घाई करायची नाही. आपली तिसरी चूक आहे स्वामींच्या श्रद्धेऐवजी आपण स्वामींवर शंका घेतो. बरेच वेळा आपण म्हणतो मी इतके दिवस स्वामींचे नामस्मरण करतो पण काहीच होत नाही. अशी शंका जेव्हा आपल्या मनात येते तिथेच आपली भक्ती कमकुवत होते. आपले नामस्मरण हा व्यवहार नाही तर तो श्रद्धेचा मार्ग आहे. आपले काम आहे की आपण स्वामींचे नाव श्रद्धेनेच घेतले पाहिजे. बाकी योग्य वेळ आणि फळ हे स्वामी ठरवतील की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि आपल्यासाठी काय वाईट आहे. याची चिंता आपण स्वामींवरच सोपवूया. आपली चौथी चूक आहे की आपण दुसऱ्यांची निंदा करतो. नामस्मरण केल्यानंतर जर तुम्ही दुसऱ्यांचे वाईट पाहत असाल, दुसऱ्यांची निंदा करत असाल, एखाद्याला वाईट बोलत असाल तर आपले मन अशांत राहते. मग आपण नामस्मरण केलेल्याला काहीच अर्थ राहत नाही. स्वामींनी आपल्या सर्वांना प्रेम, संयम, शांतता, दया शिकवलेले आहे. मग आपण दुसऱ्यांची वाईट कधीही करू नये. शक्य होईल तितके चांगले वागूया. दुसऱ्याला दुःख होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्याला वाईट अपशब्द बोलणे टाळलं पाहिजे. आपली 5वी चूक आहे की आपल्याला फक्त अडचणीतच स्वामी आठवतात. काही लोक असे आहेत की त्यांना फक्त आपल्यावर संकट आलीच तरच मग स्वामींचे नाव घेतात आणि संकट दूर झाले की नामस्मरणही बंद करतात. आपण सर्वजण काय करतो, दुःखात स्वामींना आठवतो पण सुखात आपण त्यांना विसरतो. पण असं न करता सुखातही स्वामींना आठवणे आणि दुःखातही स्वामींवर विश्वास ठेवणे हीच खरी स्वामी भक्ती आहे. आपली 6वी चूक आहे की आपण खूप अधीर होतो. म्हणजे आजपासून स्वामींचे नामस्मरण सुरू केले आणि लगेच उद्या फळ मिळावे अशी आपली अपेक्षा असते. तर असं नसतं. स्वामींच्या सेवेत फळ लगेच मिळत नाही. प्रत्येकाचे भोग वेगवेगळे असतात. प्रत्येकाची जीवनयात्रा वेगवेगळी असते. आधी आपल्याला आपले भोग भोगावे लागतात आणि मग तिथून पुढे स्वामींची कृपा आपल्यावर होते. पण तुम्ही जर मनापासून स्वामींना हाक मारली तर स्वामी तुमची हाक नक्कीच ऐकतात. नामस्मरण केल्यामुळे आपल्याला सर्वात आधी आपल्या मनाला शांतता मिळते, आपल्याला धैर्य मिळते, आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात आणि मग तिथून पुढे आपल्याला स्वामींची कृपा कळू लागते. नंतर त्या बदलांचा आपल्याला अनुभव येऊ लागतो. म्हणून स्वामींच्या सेवेत संयम खूप महत्त्वाचा आहे.
आणि आपली 7वी सर्वात शेवटची महत्त्वाची चूक म्हणजे नियमित स्वामींची सेवा न करणे. स्वामींच्या सेवेत टिकून राहणे हे सर्वात अवघड काम आहे. आपण काय करतो, आज नामस्मरण केले, मग उद्या विसरून जातो, परत 2-3 दिवसांनी परत सुरुवात करतो, परत विसरून जातो. असं नाही केलं पाहिजे. दररोज जर फक्त 5 मिनिटे किंवा 10 मिनिटे जरी दिली तरी तुमच्या आयुष्यात खूप बदल होतील आणि मग तुम्हीच दररोज स्वामींचे नामस्मरण करण्यास तुम्हाला आवडू लागेल. स्वामींच्या सेवेत टिकून राहणे खूप अवघड आहे. त्यामुळे रोज 5 मिनिट तरी स्वामींसाठी वेळ काढत जा. रोज 5 मिनिट तरी स्वामींचे नामस्मरण करत जा, कारण ते 5 मिनिटे तुम्हाला पुढे कधी उपयोगी येतील ते तुम्हालाही कळणार नाही. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की स्वामींचे नामस्मरण करताना कोणत्या चुका करू नये. तर आता आपण पाहूया की स्वामींचे नामस्मरण कसे करावे. तर सर्वात आधी उठून अंघोळ करून देवपूजा करून घ्यायची आहे. देवाला दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आहे, फुले व्हायची आहेत. शांत वातावरण घरामध्ये पाहिजे. सर्वात आधी आपला मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर पाहिजे, स्वामींची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. त्यानंतर जर तुमच्याकडे माळ असेल तर माळेने एक मणी, श्री स्वामी समर्थ असे 108 मण्यांची माळ असते, ती 1 माळ तुम्ही करायची आहे, किंवा 11 माळ, 3 माळ किंवा 7 माळ तुम्ही करू शकता. पण नामस्मरण करताना घाई करायची नाही. कमी करायचे आहे पण मनापासून करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहिले की नामस्मरण करताना कोणत्या चुका करू नये आणि नामस्मरण कसे करावे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.